नमस्कार मैत्रिणी, मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ब्लाउजला पाइपिंग कशी करायची दाखवणार आहे। हा कटोरी ब्लाउज आहे, मी हा पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला ह्याची पाइपिंग कशी करायची दाखवते। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनव्हास पेपरपासून पाइपिंग कशी करायची दाखवली आहे। आज मी तुम्हाला कापडपासून कशी पाइपिंग करायची दाखवणार आहे। हा मी शिवून घेतलेला आहे। ह्याचा पाठीमागचा गळा हा असा आहे आणि हा पुढचा गळा आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हा माझ्याकडे ब्लाउज पीस मधला उरलेला कपडा आहे। याची मी आता क्रॉस पट्टी काढून घेणार। क्रॉस करण्यासाठी आपल्याला असं ताणून घ्यायचं, म्हणजे जे क्रॉस मध्ये आहे। आता सरळ घेतलं की हे सरळ कपडा आहे। आता क्रॉस मध्ये कपड्याची आपल्याला पाइपिंग करायची। पाइपिंग साठी आपल्याला 1 इंचाची पट्टी काढून घ्यायची। हा माझा डबल फोल्ड कपडा आहे। हा एक आहे आणि हा एक। आता मी इथे 1 इंचाचं मार्किंग करून क्रॉस पट्टी काढून घेणार आहे। हा आता थोडासा ह्या साईडला आहे म्हणून मी इथून हे कट करून घेणार आहे। आता हा सरळ आहे। आता मी इथे 1 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे। असं पाइपिंग साठी 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं। आणि हे असं हे करून घ्यायचं। आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला। हा कट करून घेतला। ही डबल फोल्डची माझी पट्टी आहे। आता इथे मी कट करून घेणार आहे। अजून एक अशीच मी पट्टी कट करून घेणार आहे। मी अशा पद्धतीने या 1 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे। आता जोडायची आहे। आपल्याला जोडताना हा जिथे टोक आहे त्या टोक साईडला आपण उलटी ठेवायची। हे टोक आणि हे टोक असं उलटे ठेवायचे दाखवते। हे आता ह्या साईडला टोक आहे तर हे टोक इकडच्या साईडला ठेवायचं असं आणि इथे जोडून घ्यायचं आहे। हे असं म्हणजे आपली पट्टी सरळ येणार आहे। असंच आता ह्या साईडला हे आपल्याला जोडून घ्यायचं। हे पण असं टोक आहे, त्या टोकच्या उलटी बाजू अशी ठेवायची आहे। इकडे मोठं टोक आणि इकडे टोक असं ठेवून हे आपल्याला शिलाई करून घ्यायची। आपण हे आता पूर्ण पट्टी 1 इंचाची जोडून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आता आपल्याला इथे आतल्या साईडला असं फोल्ड द्यायचं आहे। जी उलटी बाजू आतली शिलाई आहे त्याच बाजूला फोल्ड देऊन घ्यायचं आहे असं थोडंसं, आणि इथून पूर्ण पट्टीला शिलाई करून घ्यायची। अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला शिलाई करून घ्यायची। मी अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला शिलाई करून घेतलेली आहे। जेवढी आपण जोडली आहे तेवढी घेतलेली आहे शिलाई करून, आणि एक्स्ट्रा पट्टी जास्त घेतलेली आहे ती आपल्याला नंतर कट करू शकतो। एक्स्ट्रा पट्टी घेतलेली आहे कारण का आपण जर एक्स्ट्रा घेतली नाही तर कमी पडते, मग आपण कट करून एक्स्ट्राची कमी करू शकतो, पण कमी पडल्यावर लवकर जोडता येत नाही। त्यामुळे कधीही पाइपिंग करताना एक्स्ट्रा पट्टी करून घ्या। मी अशा पद्धतीने पूर्ण करून घेतलेली आहे। आता मी कशी जोडायची ते दाखवते। ही आपली लुकची बाजू आहे। या लुकच्या बाजूवरती मी ही पट्टी ठेवून घेणार आहे। पट्टी ठेवायला मी आतली साईड अशी थोडीशी फोल्ड करून अशी मी जोडत जाणार आहे, एक दाब ठेवून, आणि ते फिक्स करून घेणार आहे। शिलाई पक्की करून घेतली आहे। आता मी साईडने पट्टी ठेवत अशी शिलाई पूर्ण ह्याला ब्लाउजला करत जाणार आहे। कटोरीचा भाग जसा गोल आहे तशाच गोल आकारामध्ये आपल्याला पट्टी जोडत जायचं आहे आणि सावकाश जोडायची। जसा आपण आकार दिलाय तसं जोडत जायचं आहे। तरच आपली पाइपिंग फिनिशिंग होते। एकदा माझ्या पद्धतीने पाइपिंग तुम्ही करून बघा, कधीही चुकणार नाही। हे अशा पद्धतीने जिथे गोल आहे तिथे गोल गोलच आणि सावकाश घ्यायचं। आता हे सरळ आता आपण इथपर्यंत
कट पायपिंग जोडणारे हा कटोरीचा दुसरा भाग आहे. आता इथे आपल्याला एवढी पायपिंग लागणार आहे. मग एक्स्ट्रा आपण थोडंसं कापड ठेवून कट करणार आहे, म्हणजे आता साईडला फोल्ड करायचं आहे हे असं. आणि आपलं पायपिंग इथे पक्की शिलाई करून घ्यायची. आणि एक्स्ट्रा जे दोरे असतील आणि ते कट करून टाकायचे, जे एक्स्ट्रा बाहेर भाग आलेला, म्हणजे पायपिंग आपली फिनिशिंगमध्ये येईल. हे अशा पद्धतीने पूर्ण याला दोरे जे असतील ते काढून टाकायचे. ही आपली पट्टी आता पूर्ण झालेली आहे. आता ही पट्टी आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करायची. त्यासाठी आपण काय करायचं, पहिलं नख मारून घ्यायचं. जे आपण शिलाई केलेलं त्याच्या साईडला अशी पूर्ण ह्याला नख मारून घ्यायचे असे, म्हणजे आपलं ब्लाऊज पायपिंग व्यवस्थित येईल. पूर्ण ब्लाऊजला असे नखाने असं दाबत नेलेलं. आता मी आता काय करणार आहे, आतल्या साईडला फोल्ड करणार. हे फोल्ड करताना आपण अशा पद्धतीने करणार आहे, एकदम बारीक असं हे अशामध्ये. आणि इथून बरोबर काठावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. पहिली पक्की शिलाई करून घ्यायची. आता हळूहळू आपल्याला आतल्या साईडला कपडा फोल्ड करत जायचा आहे आणि शिलाई करत जायची. हे अशा आपल्याला शिलाई करत जायची पूर्ण याला. ब्लाऊज ओढायचा नाही, आता आपली शिलाई नीट येत नाही. अशा पद्धतीने हे आपली पायपिंग पूर्ण फिनिशिंग मध्ये आलेली आहे. अशीच आपण पूर्ण ह्याला करायची आहे. आपली पायपिंग किती फिनिशिंग मध्ये आलेली आहे. आपली शिलाई बरोबर पायपिंगच्या जवळून आहे. आता अशीच मी पाठीमाग साईडला पूर्ण ह्याला करून घेणार आहे. अशी अशी पूर्ण याला पायपिंग करून घ्यायची. हा पुढचा भाग आहे आता कटोरीचा. इथे गोल मध्ये करून घ्यायची जसं आहे तशी. पक्की शिलाई करून हे बघा आपली पायपिंग कशी फिनिशिंग मध्ये आलेली आहे पूर्ण ब्लाऊजला. ह्या अशा पद्धतीने. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मी ह्या ब्लाऊजची शिलाई 300 रुपये घेतलेली आहे कटोरीमध्ये. आणि प्रिन्सेस कट मी 350 घेते. हे मी घरून स्टिच करते त्यामुळे मी कमी घेते. जर तुमच्या इथे किती घेतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू. धन्यवाद.